या भागामध्ये आपण मानसिक अस्वास्थ्य, मानसिक ताणतणाव आणि मानसिक आजार हे कसे ओळखायचे हे थोडंसं जाणून घेऊया. याच्या आधी मानसिक स्वास्थ्य म्हणजे काय हे पहिल्यांदा थोडंसं जाणून घेऊ आणि मग मानसिक अस्वास्थ्य आणि आजार याविषयी बोलूया. कुठल्याही व्यक्तीला जेव्हा ती व्यक्ती एका पद्धतीनं त्याची दैनंदिन जी कामं असतात त्याचे दैनंदिन व्यवहार, त्याचे नातेसंबंध या सगळ्यामध्ये जेव्हा ती व्यक्ती एक प्रकारे समाधानपूर्वक किंवा शांततापूर्वक आयुष्य जगत असते, तेव्हा ती व्यक्ती मानसिकदृष्ट्या स्वस्थ आहे असं आपण म्हणतो. त्याला वेलबिंग असंही म्हणतात इंग्लिशमध्ये. आपलं मानसिक स्वास्थ्य हे जेवढं आपल्या स्वतःच्या मनावर अवलंबून असतं तेवढंच ते आपल्या वातावरणावर म्हणजेच आपल्या भोवतीच्या लोकांवर, परिस्थितीवर आणि वेगवेगळ्या गोष्टींवर अवलंबून असतं. मग त्याच्यात समाजकारण आलं, राजकारण आलं, आर्थिक परिस्थिती आली, तुमच्या कामावरचं ताणतणाव आले, तुमचे नातेसंबंध आले आणि वेगवेगळ्या गोष्टी आल्या. मानसिक स्वास्थ्य हे कधी बिघडतं? जेव्हा कुठल्याही व्यक्तीला वेगवेगळ्या ताणतणावांना सामोरं जावं लागतं किंवा एखाद्या व्यक्तीची परिस्थिती अचानक बदलते किंवा एखादी व्यक्ती जेव्हा स्वतःच्या ज्याला आपण कोपिंग किंवा कशा पद्धतीनं तुम्ही ताणतणावाला सामोरं जाता याच्यामध्ये कमी पडते, त्यामुळं सुद्धा मानसिक अस्वास्थ्य किंवा मानसिक आजार होऊ शकतात. मानसिक अस्वास्थ्य आणि मानसिक आजार हे बघत असताना आपण हा एक स्पेक्ट्रम किंवा ही एक व्याप्ती एका कंटिन्युअस फॉर्ममध्ये म्हणजे एका सलग रेषेमध्ये आपण ते बघितलं पाहिजे की समजा आज माझं मानसिक स्वास्थ्य चांगलं आहे आणि उद्या जेव्हा माझे ताणतणाव वाढायला लागेल, पण जर मी या ताणतणावाला चांगल्या रीतीनं सामोरं गेलो तर माझं मानसिक अस्वास्थ्य कमी होईल आणि मी परत मानसिक स्वास्थ्याकडे जाईन. आता जेव्हा ताणतणाव होतो किंवा मानसिक अस्वास्थ्य वाढत जातं म्हणजे काय होतं किंवा ते कसे ओळखायचे? प्रामुख्यानं याचा परिणाम जो होतो तो भावनिक आपल्या स्थिरतेवर होतो. आपण चिडचिड करायला लागतो, मन कधी कधी निराश व्हायला लागतं, बेचैन राहायला लागतं, उदासी वाटायला लागती. याचा परिणाम मग कधी कधी आपल्या झोपेवर होऊ शकतो किंवा खाण्यापिण्यावर होऊ शकतो, म्हणजे भूक लागत नाही. कधी कधी यातनंच काही शारीरिक तक्रारी यायला लागतात, म्हणजे डोकं दुखायला लागतं, पाठ दुखायला लागती किंवा कधी कधी पाय दुखतात. अनेक वेळेला याच ताणतणाव किंवा अस्वास्थ्यामुळं आपल्याला थकवा जाणवायला लागतो. त्या व्यक्तीला कुणाशी बोलावंसं वाटत नाही किंवा काही इच्छा किंवा इंटरेस्ट ज्याला आपण म्हणतो त्या कमी होत जातात. आता हे सगळं आपण हे बघितलं पाहिजे की जेव्हा ताणतणाव जेव्हा आपण म्हणतोय आणि आपण पहिल्या भागात बघितलंय की कौटुंबिक हिंसा हे महिलेसाठी ताणतणाव असण्याचं एक प्रमुख कारण आहे. त्यामुळे ती महिला पण जेव्हा या ताणतणावातनं जाते तेव्हा ही मी जी आत्ता सगळी लक्षणं सांगितली ती लक्षणं त्या महिलेला ओळखता येऊ शकतात किंवा तिला जाणवू शकतात की कशा पद्धतीनं हा ताणतणाव आता वाढत चाललेला आहे. मानसिक आजाराच्या किंवा मानसिक शास्त्रानुसार आम्ही असं म्हणतो की जेव्हा ताणतणाव हे 1 महिना 2 महिना किंवा त्याच्यापेक्षा जास्त राहतात तेव्हा ही मानसिक अस्वास्थ्याची लक्षणं त्या व्यक्तीला जाणवू शकतात किंवा त्या महिलेला जाणवू शकतात. आता जर या 2-3 महिन्यानंतर पण हा ताणतणाव कमी नाही झाला किंवा ती महिला या कौटुंबिक हिंसेसारख्या ताणतणावातनं बाहेर पडू नाही शकली तर मात्र या ताणतणावाचं रूपांतर सामान्य मानसिक आजारात होऊ शकतं. सामान्य मानसिक आजार हे प्रामुख्याने 2 प्रकारचे असतात. एक नैराश्याचा आजार आणि एक बेचैनीचा किंवा भीतीचा आजार. नैराश्याच्या आजारामध्ये प्रामुख्यानं जी लक्षणं जाणवतात ती म्हणजे ती महिला जी असती ती उदास किंवा निराश राहायला लागती, तिला चिडचिडेपणा किंवा राग जास्त यायला लागतो किंवा ती सारखी रडत बसते किंवा रडूसारखं तिला यायला लागतं. ती कुणाशी बोलेनाशी होती, एकटी बसायला लागती किंवा तिला कुणाशी बोलण्याची इच्छा राहत नाही. तिची जे बाकीचे जे इंटरेस्ट किंवा ज्याला आपण इच्छा म्हणतो, मग जी खाण्यापिण्यावरची इच्छा असेल, बाहेर जाण्याची इच्छा असेल किंवा टी व्हीवर काही बघण्याची इच्छा असेल, या सगळ्या इच्छा मरण पावतात किंवा कमी होत जातात. नैराश्याच्या आजारात याच्या पुढं प्रामुख्यानं 3 प्रकारे कुठल्याही व्यक्तीच्या आणि कौटुंबिक हिंसेमध्ये त्या महिलेच्या मनावर खोलवर परिणाम होतात. हे परिणाम हेल्पलेसनेस, होपलेसनेस आणि वर्थलेसनेस अशा 3 प्रकारे लक्षात ठेवले पाहिजेत.
हेल्पलेसनेस म्हणजे एकटेपणा वाटणं, होपलेसनेस म्हणजे आपल्या भविष्यात किंवा आपल्या आयुष्यात काहीही अर्थ राहिला नाही असं वाटणं किंवा कुठल्याही पद्धतीची आशा संपुष्टात येणं, आणि वर्थलेसनेस म्हणजे आपली व्हॅल्यू किंवा किंमत पूर्णपणे शून्य झालेली आहे असं वाटणं. याच्याशिवाय नैराश्याच्या आजारात त्या व्यक्तीची झोप कमी होऊ शकते, खाणं पिणं कमी होतं, वजन कमी व्हायला लागतं, एकाग्रता कमी होते, आणि जेव्हा हा नैराश्याचा आजार गंभीरतेकडे जातो तेव्हा त्या व्यक्तीला आत्महत्येचे विचार येतात. सो अशा प्रकारे नैराश्याचा आजार हा जरी सामान्य म्हणून चालू होत असला तरी तो आत्महत्यासारख्या लक्षणांमुळं तो गंभीरतेकडे जाऊ शकतो, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. दुसरा जो सामान्य मानसिक आजार आहे तो बेचैनीचा किंवा भीतीचा आजार आहे. याच्यामध्ये परत या ताणतणावाच्या परिणामामुळं त्या व्यक्तीचा आत्मविश्वास जो आहे तो कमी होऊन जातो आणि एक प्रकारची सारखी अनामिक भीती किंवा चिंता त्या व्यक्तीच्या मनावर राज्य करायला लागते असं म्हणलं तरी हरकत नाही. या चिंतेच्या आजारामुळे त्या व्यक्तीला सारखे निगेटिव्ह विचार, सारखे चिंतेचे विचार यायला लागतात. सुरक्षित अजिबात वाटत नाही. आपलं भविष्य कसं असेल, पुढं काय होईल याची सारखी चिंता सतावत राहते. याच्यामुळे त्या व्यक्तीचं लक्ष लागत नाही कशामध्ये, त्यामुळे ती व्यक्ती काम करू शकत नाही किंवा झोपेवर त्याचा परिणाम होतो, भुकेवर परिणाम होतो. या व्यक्तीला जेव्हा चिंता वाढत जाती किंवा भीती वाढायला लागती तेव्हा एक प्रकारे पॅनिक किंवा एक प्रकारे अतिभीती आम्ही त्याला म्हणतो, अशा पद्धतीनं सामोरं जावं लागतं, ज्याच्यामध्ये हृदयाची धडधड होणं, पोटात गोळा येणं, घाम सुटणं, हातापायाला थरकाप होणं, अशा पद्धतीची लक्षणं सुद्धा जाणवतात. सो अशा प्रकारे जेव्हा लक्षणं एखाद्या महिलेला जाणवत असतील किंवा तिच्या शेजारपाजारांना जाणवत असेल किंवा त्यांना कळत असेल तर हे सामान्य मानसिक आजाराची लक्षणं आहेत हे ओळखावं आणि त्याच प्रकारे काय करायचंय हे आपण पुढच्या भागात बघणारच आहोत. आता जेव्हा सामान्य मानसिक आजारामधनं पण व्यक्ती बरी होत नाही तेव्हा हा आजार गंभीरतेकडं किंवा गंभीर मानसिक आजाराकडे जाऊ शकतो. गंभीर मानसिक आजाराची दोन प्रमुख लक्षणं असतात. पहिलं लक्षण म्हणजे भास होणं, म्हणजे कुणीही व्यक्ती माझ्या आजूबाजूला नाही तरी मला वेगवेगळे आवाज ऐकू येतात किंवा कुणीही व्यक्ती माझ्यासमोर नाही तरी वेगवेगळ्या आकृती मला दिसतात. दुसरं जे लक्षण आहे गंभीर मानसिक आजाराचं ते म्हणजे वेगवेगळे संशय निर्माण होणं, म्हणजे कुणीतरी माझ्या मागावर आहे, कुणीतरी मला मारायला येते, कुणीतरी मला इजा पोहोचवणार आहे, भीती निर्माण होणं, त्या संशयातून भास निर्माण होणं. आणि अशा वेळेला मात्र जेव्हा गंभीर मानसिक आजाराची लक्षणं एखाद्या व्यक्तीमध्ये दिसायला लागतात तेव्हा त्यांना मानसोपचार तज्ज्ञाकडं किंवा डॉक्टरांकडं घेऊन जाणं हे प्रथम आपली स्टेप किंवा प्रथम आपला रिस्पॉन्स किंवा प्रथम मदत असली पाहिजे. तसंच सामान्य मानसिक आजारामध्ये जेव्हा आत्महत्येचे विचार कोणाला येतात तेव्हाही त्या व्यक्तीला डॉक्टरांकडं किंवा मानसोपचार तज्ज्ञांच्या मदतीची गरज आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि हे ओळखणं फक्त आपल्या स्वतःला नाही तर आपल्या अवतीभोवतीच्या जी लोक आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला हे आपण ओळखू शकू आणि त्या पद्धतीनं आपण त्यांना मदत करू शकू. तर आज या भागामध्ये आपण मानसिक स्वास्थ्य म्हणजे काय, मानसिक अस्वास्थ्य म्हणजे काय, त्याचे होणारे परिणाम, सामान्य मानसिक आजार म्हणजे काय, तो कसा ओळखायचा आणि गंभीर मानसिक आजार म्हणजे काय हे बघितलेलं आहे. याला कशा पद्धतीनं सामोरं जायचं आणि कधी किंवा कुठल्या स्टेजला डॉक्टरांना भेटायचं हे आपण पुढच्या भागामध्ये बघूया.